ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा, 19 तारखेला रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. म्हणजे ह्या दिवशी आपण जे दान धर्म तप हवन करत असतो, लक्ष्मीनारायणाची सेवा करत असतो, त्याचबरोबर पितरांची सुद्धा सेवा करतो, तर आपल्या घरामध्ये अक्षय पुण्य प्राप्त होतं. आणि ह्या अक्षय पुण्य जे अन्नदान करतात त्याच्या घरामध्ये ते लोक खूप भाग्यवान असतात. 21 पिढ्यापर्यंत त्यांच्या घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. अन्नदान ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये दारिद्र्यता येत नाही आणि धनधान्याला बरकत राहते. आता आपण जास्त करू शकत नाही, तर थोडंसं अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्या थोड्याशा गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या आहे. त्या म्हणजे त्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना, मुंग्यांना किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्ती असेल त्यांना तुम्ही अन्नदान करायचं आहे. आणि त्याचबरोबर आज मी अशी सेवा सांगणार आहे जी अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते, घरात सुख समृद्धी नांदते, पैशाला पैसा वाढतो, घरातल्या लोकांची प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद राहतो. याच्याने लक्ष्मी सुद्धा प्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून अक्षय कलश जो आहे त्याची स्थापना केलेली आहे. त्याची मांडणी कशी करावी याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मांडणी कशी करावी आणि आपल्याला सेवा काय काय करायची आहे. तर चला, मी तुम्हाला आता मांडणी कशी केलेली आहे ती दाखवते. कारण की ह्या दिवशी केलेलं जे पुण्य असतं ते अक्षय राहतं, ते कधीच संपत नाही. त्याच पद्धतीने जे आपण अक्षय कलश भरलेला आहे त्याच्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या घरामध्ये अक्षय राहतील. घरात त्या कधीच संपणार नाही. त्यामध्ये प्रगती होईल, घरातल्या लोकांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदणार. तर चला, आता मी तुम्हाला दाखवते की अक्षय कलशाची अगोदर मी मांडणी करून घेतलेली आहे. ही मांडणी तुम्ही घराजवळ करू शकतात किंवा देवाच्या साईडला छोटीशी जागा आहे त्यावेळेस करू शकतात. ही जी पूजा आहे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. जर शक्य असेल तर सकाळीच करा, कारण की अक्षय कळस आपल्याला भरायचा आहे. अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मांडणी करायची असते. बघा, याच्याने काय होतं तर आपल्या घरामध्ये धनधान्य असतं, लक्ष्मी असते, लक्ष्मी स्थिर राहते, अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्राप्त होते, घरात सुख समृद्धी नांदत असते. आणि ज्या आपण जी सेवा केलेली असते त्याचं जे अक्षय पुण्य असतं ते आपल्यासोबत अखंड राहतं, ते कधी संपत नाही. म्हणून बघा, अशा पद्धतीने कलश मांडलेला आहे. कलश ठेवताना कधी पण त्याचा जो शेंडा असतो तो पाण्यात जायला पाहिजे आणि वरच्या साईडला असं चिप्पट जागा असते तसं ठेवायचा. नंतर 5 पानं लावलेली आहे. कलशामध्ये मी अगोदर हळद कुंकू अक्षता टाकलेला आहे. कलशाची पूजा करून घेतलेली आहे आणि त्याच्या खाली तांदूळ आहे. अशा पद्धतीने आपल्याला कलश मांडायचा आहे. एका साईडला, त्याच्या साईडला आपल्याला फोटो घ्यायचा आहे लक्ष्मीनारायणाचा. नंतर लक्ष्मी माता आहे. लक्ष्मी मातेनंतर आपल्याला बाळकृष्णांची छोटीशी मूर्ती असेल ती घ्यायची आहे. गणपती बाप्पा आहेत. इकडच्या साईडला श्रीयंत्र आहे आणि आजूबाजूला जी ठेवलेली आहे ती कमलगठ्याची माळ आहे. तर आणि इकडच्या साईडला तुपाचा दिवा आहे. कोणते पण कार्य करताना अगोदर आपल्याला जो तुपाचा दिवा आहे त्याची पूजा करावी लागते. म्हणजे दिव्याची पूजा करावी लागते आणि मग नंतर गणपती बाप्पांची करायची आहे. ज्यावेळेस आपण पूजा करतो म्हणजे दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस दिव्याला हळदी कुंकू अक्षता लावायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोड्या अक्षता टाकून त्याला प्रज्वलित करायचं आहे आणि म्हणायचं आहे, दिवा दिवा दीपकार काणी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे. इकडे धूप लावलेली आहे. नंतर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला जी पूजा करायची आहे ती तुम्हाला दाखवते. आता आपल्याला काय करायचं आहे, अभिषेक करायचा आहे. बघा, अभिषेक करण्यासाठी पहिले गणपती बाप्पांना घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. तुम्ही एक कलश पाणी साईडला ठेवायचं आणि ओम गण गणपते नमः, 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 ओम सिद्धिविनायकाय नमः, अष्टविनायकाय नमः, धूर्मवर्णाय नमः या मंत्राचा जाप करून आपल्याला गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे. आता तुम्ही अभिषेक पाण्याने पण करू शकतात किंवा पंचामृतने पण करू शकता. तर अशा पद्धतीने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला याला स्वच्छ पुसून घ्यायचं. जे तुमचं देवाचं कापड आहे त्याच्याने आपल्याला ही मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मूर्ती पुसून झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडीशा अक्षता टाकायच्या आणि मग गणपती बाप्पांना त्यावर स्थापित करायचं आहे. गणपती बाप्पांना त्यावर स्थापित केल्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षता म्हणजे जो कुंकू असतो तो ओला गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि हळद जी असते ती पायाजवळ लावायची आहे. ओम गण गणपते नमः, सिद्धिविनायकाय नमः आणि नंतर दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने अर्पण झाल्यानंतर एक जे फूल असतं आपल्या घरामध्ये फूल असेल ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना फूल अर्पण झाल्यानंतर गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना त्याखाली थोडंसं पाणी असं टाकायचं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य ठेवल्यानंतर ओम नैवेद्य समर्पयामी असं 3 वेळेस म्हणायचं आहे. ओम नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी असं म्हणून झाल्यानंतर हा आपला
गणपती बाप्पांचा अभिषेक झाला. आता परत आपल्याला काय करायचं आहे, बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णाची छोटी असो मोठी असो अशी आपल्याला मूर्ती घ्यायची आहे आणि ती मूर्ती घेतल्यानंतर त्याच्यावर अभिषेक करायचा. अभिषेक करताना तुम्ही पुरुष, ज्यावेळेस आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करतो त्यावेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे. पुरुष सूक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचे आहे, किंवा ओम बाळकृष्णाय नमः, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करून तुम्ही पंचामृतने किंवा साध्या पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णांवर सुद्धा या दिवशी अभिषेक करायचा आहे. बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर काय करायचं, ते जे आहे बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ, आपला जो कापड असतो देवांचा ते कापडने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. ते कापडने पुसून झाल्यानंतर आपल्याला त्या जागेवर स्थापित करायचे आहे ज्या ठिकाणी आपण पान ठेवलेलं आहे विड्याचं. त्या ठिकाणी ठेवल्यानंतर अष्टगंध जे असतं ते बाळकृष्णाला लावायचं आहे. बाळकृष्णाला अष्टगंध लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा आणि ते अष्टगंध त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या घरात तुळशीपत्र असतील ते तुळशीपत्र सुद्धा आपल्याला आता अर्पण करायचे आहे. आणि जे तुळशीपत्र आहे ते अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा तुम्ही 1000 नावं सुद्धा घेऊ शकतात. विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात, किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, किंवा तुम्ही गायत्री मंत्राचा जाप सुद्धा करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णावर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय अशा पद्धतीने तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. तर हे झाली बाळकृष्णाची सेवा. आता आपल्याला लक्ष्मी माता आहे, जी अष्टलक्ष्मी आहे, जी स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी आपण ही पूजा करतो. तर त्यासाठी जे आपल्या घरात मूर्ती असते लक्ष्मी मातेची, ती मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं, जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे इकडे तिकडे टाकायचं नाही, व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी गोळा करायचा आहे गंगाळ वगैरे मध्ये. आणि नंतर न बघा, त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची आहे. तुमच्या घरात जी मूर्ती असेल तुम्ही ती मूर्ती घ्यायची आहे. मूर्ती घेतल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेवर अभिषेक करायचा आहे. लक्ष्मी मातेवर अभिषेक करताना तुम्ही पंचामृत घेऊ शकतात किंवा मध घेऊ शकतात. मधाने सुद्धा अभिषेक केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. ज्यावेळेस आपण लक्ष्मी मातेवर अभिषेक करतो त्यावेळेस श्रीसूक्ताचं पठण करायचं. श्रीसूक्त तुम्हाला येत नसेल तर ओम महालक्ष्मी नमः, 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 ओम महालक्ष्मी नमो नमः अशा पद्धतीने देवीवर अभिषेक करायचा. जेवढं तुम्हाला देवीचे मंत्र येत असतील तेवढे मंत्र म्हणायचे. परत आपल्याजवळ जो कापड असतो लाल कलरचा, त्या कापडने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ पुसल्यानंतर देवी मातेला त्या पानावर स्थापित करायचं आहे. आणि स्थापित झाल्यानंतर देवी मातेला हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे. देवीला सांगायचं की माझ्या घरात सुख शांती नांदू दे, भरभराटी होऊ दे, तुझ्या कृपेने जो अक्षय कलश मी आज भरणार आहे त्याच्यामध्ये भर कर आणि माझी जी सेवा आहे ती चिरकाल टिकू दे, असं म्हणून लक्ष्मी मातेवर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुमच्या घरात जर लाल फूल असेल तर देवीला अर्पण करायचं आहे, गुलाबाचं फूल, किंवा गजरा असेल तर गजरा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण देवीची सुद्धा पूजा केलेली आहे. त्यानंतर आपण जो हा कळश भरलेला आहे, कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची. कलशाला हळद कुंकू अक्षदा असं व्हायचं आहे आणि मंगल कलशाय नमः, ओम मंगल कलशाय नमः असं म्हणून हे जी बोटं आहे ती आपल्याला अशा पद्धतीने 5 रेषा मारून घ्यायची आहे. 5 ठिकाणी रेषा मारल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या घरात जसं तू भरलेला आहेस तसं माझ्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहू दे, पैशांना बरकत राहू दे, घरात सुख समृद्धी नांदू दे, असं म्हणून कलशाची सुद्धा पूजा करायची आहे. कलशाची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्या घरात जो फोटो आहे विष्णू भगवानाचा आणि माता लक्ष्मीचा, ह्या फोटोला सुद्धा आपल्याला पुसून घ्यायचा आहे. अत्तर वगैरे असेल तर अत्तर लावायचं आहे. छान अत्तर लावल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा असं आपल्याला लावायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा त्या फोटोला सुद्धा लावायचं, त्याला स्वच्छ पुसून घ्यायचा. हे लक्ष्मी आणि नारायणाचा फोटो आहे, तो प्रत्येकाच्या घरात पाहिजे, कारण की लक्ष्मी नारायण सोबत ज्या घरात असतात त्या घरामध्ये चिरकाल लक्ष्मी टिकते असं म्हणतात. आता हे जे श्रीयंत्र आहे, या श्रीयंत्रावर जर तुम्हाला कुमकुम आचमन करायचं असेल तर तुम्ही कुमकुम आचमन सुद्धा करायचं आहे. या दिवशी कुमकुम आचमनाला खूप महत्त्व आहे, म्हणून या श्रीयंत्राची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. या श्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर जी कमलगठ्ठ्याची माळ आहे त्याच्याने तुम्हाला 99 मंत्राचा जाप करायचा आहे. अशा पद्धतीने आपण ही पूजा मांडली. आता तुम्हाला मंगल कलश जो आहे, जो अक्षय कलश आहे, तो कसा भरावा तो तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी तुम्हाला अखंड तांदूळ लागतील. बघा, हा मंगल कलश आता प्रत्येकाच्या घरात भरला जातो असं नाही.
पण हा कलश प्रत्येकाने भरायला पाहिजे, कारण की हा जर कलश आपण आपल्या घरामध्ये भरला, कारण की याच्यामध्ये धन आहे, धान्य आहे, जे समृद्धीचे जे प्रतीक आहे, वस्तू आहेत त्या टाकलेल्या आहेत, आणि ह्या चिरकाल आपल्या घरामध्ये नांदाव्या, आपल्या घरामध्ये सुख राहावं, समृद्धी राहावी, अखंड लक्ष्मी नांदावी, घरात पैशाला बरकत यावी आणि आपलं घर सुख शांतीने भरावं, असं म्हणून मंगल कलश भरला जातो. आता हा मंगल कलश आहे, याच्यामध्ये मी संपूर्ण अखंड तांदूळ घेतलेला आहे, जे अक्षत आहेत ते अक्षता घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ठेवायचं आहे. या ठिकाणी ठेवल्यानंतर आता मंगल कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. मंगल कलश घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचं, मी तुम्हाला ज्या वस्तू सांगते त्या वस्तू जर तुम्हाला भेटल्या तर ठीक आहे, नाही तर 2-3 वस्तू पण तुम्हाला भेटल्या तर त्याच्यात आवर्जून आपल्याला टाकायची आहे. बघा, जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळकुंड. हळकुंड हे याचं प्रतीक आहे, गजलक्ष्मीचं प्रतीक आहे, म्हणून हळकुंड त्यात टाकायचं आहे. परत एक गोमती चक्र घ्यायचं आहे. गोमती चक्र, हळकुंड घेतलेला आहे, गोमती चक्र आहे, तांबड्या कलरची कवडी आहे, तुम्ही पांढरी पण घेऊ शकतात, पिवळी पण घेऊ शकतात. आणि नंतर ना त्यामध्ये आपल्याला एक बदाम टाकायचा आहे. परत एखादे सोन्याचं नाणं टाकायचं आहे. तर माझ्याकडे आहे छोटंसं सोन्याचं नाणं, त्यामुळे मी सोन्याचं नाणं टाकलेलं आहे, किंवा सोन्याची एखादी वस्तू टाकायची आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये जी चिल्लर आहे, चिल्लर ही खूप महत्त्वाची असते, कारण की चिल्लर ही लक्ष्मी म्हटली गेलेली आहे. तर तुमच्याकडे बघा असे देवीचे फोटो असतील, आता याच्यात दिसत असेल तर काय माहीत, पण असं देवीचे जी फोटो असतो तो घ्यायचा चिल्लर म्हणून, म्हणजे जे चिल्लर पैसा असते तीच खरी आपली लक्ष्मी असते. तर ती असं त्यात टाकायची. आणि ते मंगल कलश भरत असताना आपल्याला देवीचं स्मरण करायचं आहे की हे देवी माता, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, अष्टलक्ष्मी नांदू दे, घरात शांती असू दे आणि भरभराटी येऊ दे. आणि त्यानंतर कमलगठ्ठ्याचा मणी, एक कमलगठ्ठ्याचा मणी सुद्धा टाकायचा आहे, दोन लोंग टाकायचे आहे आणि 2 विलायची टाकायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या आपल्याकडे वस्तू आहेत तेवढ्या तुम्ही टाकायचे, जेवढं तुम्हाला टाकता येईल याच्यात तेवढं तुम्ही टाकायचं आहे. हे टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या मंगल कलशाला विनंती करायची आहे की माझ्या घरात सुख समृद्धी धनसंपदा अष्टलक्ष्मी नांदू दे, घर सुख शांतीने भरू दे आणि माझं जी सेवा आहे चिरकाल टिकू दे, असं म्हणून त्या मंगल कलशाची आपल्याला पूजा करायची आहे. तुमच्याजवळ गजरा असेल तर तुम्ही इथं गजरा लावू शकतात. ही पूजा झाल्यानंतर बघा, या अशा पद्धतीने आपल्याला अक्षय कलश भरायचा असतो. जो अक्षय पात्र आहे ते अक्षय पात्र जर आपण असं आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी भरलं तर त्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाल टिकते, लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद राहतो आणि आपल्याला सेवा होते. आणि असा मंगल कलश म्हणजे हा जो असतो, हा कळस प्रत्येकाच्या घरात भरायला पाहिजे. कारण की आता तुम्ही म्हणा आमच्याकडे भरलं जात नाही, पण भरायचा, कारण की हा कलश भरल्याने धनधान्याला, लक्ष्मीला जे प्रिय वस्तू आहेत त्याच आपण याच्यात टाकलेल्या आहे. जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या तुम्हाला टाकायच्या आहे. आता परत तुम्हाला सांगते याच्यात काय काय वस्तू टाकल्या. एक कवडी घेतलेली आहे, जी पिवळी किंवा पांढरी करायची, पांढरी भेटली तर तिला पिवळी करून टाकायची हळद लावून. एक हळकुंड घेतलेला आहे. नंतर ना 1 रुपयाचा नाणं घेतलेला आहे, सोन्याचा दागिना घेतलेला आहे, एक गोमती चक्र आहे, कमलगठ्ठ्याचा मणी आहे, लोंग आहे, विलायची आहे आणि एक बदाम आहे, आणि मी तांबड्या कलरची कवडी सुद्धा टाकलेली आहे. या सगळ्या वस्तू ह्या कलशात भरायच्या आहे. या कलशात भरल्यानंतर हा अक्षय कलश आहे, म्हणजे त्याचं जे पुण्य आहे ते न संपणारं, आपल्या घरात जे धनधान्य आहे त्याला बरकत राहण्यासाठी असा कलश आपल्याला अक्षय तृतीय दिवशी भरायचा आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवला असा अक्षय कलश भरून त्या अक्षय कलशाची पूजा करायची आणि सारखं त्या कलशाला सांगायचं की माझ्या घरात जसा तू भरलेला आहे तसंच धनधान्याला बरकत राहू दे, कष्ट जे केलेलं आहे त्या पैशाला बरकत राहू दे, सुख समृद्धी नांदू दे, असं आपलं म्हणून अशा पद्धतीने भरायचं आहे. बघा, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे आपण पूजा वगैरे मांडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी बसून म्हणजे घराजवळच बसून तुम्हाला सेवा करायची आहे. कारण की नुसतं मांडून आणि हे कलश भरून काही म्हणजे श्राद्ध होत नाही, त्याच्याने आपल्याला पूजा सुद्धा करावी लागते. ती पूजा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. सेवा केल्याने त्याचं हे जे कलश आहे तो प्रभावशाली होतो आणि त्याच्यावर जे आपण मंत्र तंत्र म्हणतात ते त्याच्यामध्ये प्रभावित होतात आणि ते आपल्या आयुष्यासाठी कामात येतात. म्हणजे अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदत असते. त्यामुळे हे जे आहे मंगल कलश भरल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचे मंत्र म्हणायचं आहे. श्री सूक्त तुम्हाला 16 वेळेस म्हणायचं आहे. बघा, श्री सूक्त 16 वेळेस म्हणायचं.
तुम्हाला 16 वेळेस म्हणता येत नसेल तर 1 वेळेस म्हटलं तरी चालेल, पण शक्यतो जेवढी सेवा तुम्ही करणार तेवढा हा जो कलश आहे तो प्रभावशाली होतो आणि जेवढं तुम्ही पुण्य करणार ते अखंड राहणार, म्हणजे ते कधी न संपणार असं अक्षय पुण्य असतं. म्हणून ह्या दिवशी आपल्याला जेवढी सेवा जमेल तेवढी देवांची सेवा करायची आहे. लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची सेवा भरपूर प्रमाणात करायची आहे, कारण की त्यांच्यानेच आपल्या घरात धन समृद्ध वाढते, घर सुख शांतीने भरतं, परिवार सुखी राहतो आणि घरातल्या लोकांची आवक वाढते. म्हणून लक्ष्मी मातेच्या 16 वेळेस तुम्हाला श्री सूक्तचं पठण करायचं आहे. श्री सूक्तचं पठण झाल्यानंतर तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळेस म्हटलं तरी सुद्धा चालेल. व्यंकटेश्वर स्तोत्राचं पठण करायचं आहे. परत ना आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचं 1 माळ करायची आहे, 16 वेळेस म्हणायचं आहे. विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. कुबेर मंत्र तुम्हाला 1 माळ करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ, 99 मंत्राची 1 माळ करायची आहे. परत न तुम्हाला विष्णू भगवानाचे जर तुम्हाला 1000 नावं घेता येत असतील तर ते घ्यायचे, आणि जर तुम्हाला याच्यातली कोणतीच सेवा नाही आली तर यूट्यूबवर लावायचं आणि देवाजवळ बसायचं, आणि देवाजवळ बसताना आपल्याला हे सगळे मंत्र त्या ठिकाणी म्हणून घ्यायचे आहे. बघा, जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्कीच हा कलश भरून बघा आणि अनुभव घ्या, कारण की हे न संपणारं असं पुण्य आहे आणि जे पुण्य आपल्या आयुष्यात कामात येतं, आपल्या घरात अष्टलक्ष्मी नांदते आणि ही खूप प्रभावशाली अशी सेवा मी आज तुम्हाला सांगितली. अशाच पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे 19 तारखेला रविवारच्या दिवशी तुम्ही सकाळी ही पूजा करायची आहे. जर तुम्हाला सकाळी नाही जमली तर तुम्ही संध्याकाळी केली तरी सुद्धा चालेल, पण अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. तुमच्या घरामध्ये जे पुरणाचा नैवेद्य असेल, गोड-धोड नैवेद्य असेल किंवा साखर असेल ती या ठिकाणी ठेवायची आणि त्या नैवेद्याची नैवेद्य देवांना दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो तुम्ही स्वतः खायचा आहे थोड्या वेळाने. परत ना आरती करायची, गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर लक्ष्मीनारायणाची सुद्धा आपल्याला आरती करायची आहे. ही आरती झाल्यानंतर सगळ्यांना ते जे आरती आहे ती सगळ्यांना दाखवायची, कापूर जाळायचा आणि देवाजवळ बसून विनंती करायची की मी ही पूजा खूप साध्या सिंपलपणाने आणि मनोभावाने केलेली आहे, तर माझी जी पूजा आहे ती चिरकाल टिकावी, त्याचं पुण्य मला लाभावं, माझं घर सुख व शांतीने नांदावं आणि घरात अष्टलक्ष्मी नांदावी आणि जे आलेला पैसा आहे त्याला बरकत राहावी, पुढच्या वर्षापर्यंत माझ्या घरात धनसंपदा वाढावी, धनधान्याला बरकत राहावी, या मंगल कलशाला असं आपल्याला विनंती करून प्रार्थना करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर काय करायचं, ही पूजा तशीच राहू द्यायची आपल्या देवांजवळ साईडला, दिवसभर तशीच राहू द्यायची उत्तर पूजा म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी दिवा पेटवायचा, छोटासा तांदूळ घ्यायचे आणि गणपती बाप्पांना थोडेसे तांदूळ अक्षदा म्हणजे लक्ष्मी मातेला अक्षदा हळदी कुंकू लावायचं. ते झाल्यानंतर जी हे जे सगळं साहित्य आहे हे तुम्ही तिजोरीत सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमच्या जे दागिने आहेत त्या ठिकाणी ठेवू शकतात. परत ना ही श्रीयंत्र आपल्या देव ठिकाणी ठेवू शकतात. देवीची मूर्ती देवाच्या जागेवर ठेवायची, देवघरामध्ये विष्णू भगवानाची मूर्ती ठेवायची, गणपती बाप्पांची अभिषेक करून त्या ठिकाणी ठेवायची. मंगल कलश तुमचा आपल्या घरामध्ये स्थापित असतो तोच मंगल कलश या ठिकाणी ठेवलेला आहे, तोच मंगल कलश आपल्या देवाजवळ ठेवायचा. देवांचा फोटो म्हणजे या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या त्यांच्या जागेवर ठेवायच्या. हळद म्हणजे जे गुड खोबरं आहे तो नैवेद्य तुम्ही स्वतः घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मंगल कलशाची पूजा करायची आहे. जे मी तुम्हाला सांगितलं स्वामी समर्थ केंद्रानुसार ही पूजा मी दरवर्षाला करते, पण ह्या वर्षी मी व्हिडिओ केला तर त्यामुळे अगोदर व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवलं. तर ह्याच पद्धतीने आपल्याला पूजा करून आपल्या घरामध्ये सुद्धा अष्टलक्ष्मी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करायची आहे. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.